हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक आहे आपला कोणता रेल्वे म्हणजे ट्रेन हा आपण टॉपिक घेऊन आलो। ठीक आहे, एकदम सहज सोप्या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। सगळे प्रश्न आपण सहज सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करणार आहोत। चला तर स्टार्ट करूया। बघा, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय। पहिला प्रश्न बघा, तर पहिल्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे की एक रेल्वे ताशी 72 किलोमीटर वेगाने जात असल्यास तिचा मीटर सेकंदमध्ये वेग आपल्याला काढायचा आहे। मग मीटर सेकंदमध्ये काढायचा आहे। मीटर सेकंदमध्ये काल मित्रांनो विचारलं तर बघा, मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो। पहिले काय करायचं, रेल्वेचं वेग किती आहे, 72 आहे ताशी, बरोबर आहे। म्हणून काय करायचं, 72 लिहून घ्यायचं आणि गुणिले करायचं। मित्रांनो बघा, तिथं मीटर पर सेकंदमध्ये विचारलेलं आहे, म्हणजे मीटर पर सेकंदमध्ये जर विचारलं 5/18 बरोबर आहे, लिहून घ्यायचं जर मीटर पर सेकंदमध्ये विचारले तर। बघा आता सॉल्व करूया। सॉल्व करताना बघा आपण कलर चेंज करूया थोडं। बघा 18 एका 18, 18 चौक 72, 4 गुणिले 5 म्हणजे किती सेकंद, 20 मीटर पर सेकंद। याच्यामध्ये बघा जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी। ठीक आहे, कळालं। असाच प्रश्न आपण दुसरा बघू या ठिकाणी। बघा दुसरा प्रश्न आहे। दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा, एक रेल्वे ताशी 108 किलोमीटर वेगाने जात असल्यास तिचा मीटर सेकंदमध्ये वेग आपल्याला काढायचा आहे। सेम तसाच आहे मित्रांनो, एकदम सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार आहोत। तर बघा 108 लिहायचं आणि नंतर गुणाकार करायचा आहे। मीटरमध्ये विचारलेले सेकंद बरोबर 5/18 लिहायचं जर मीटर पर सेकंदमध्ये विचारले तर। बघा सॉल्व्ह करायचं आहे। आता बघा 18 एका 18, 18 सख 108, 6 गुणिले 5, 6 पंच 30 मीटर पर सेकंद। त्याचं काय असणार, रेल्वेगाडीचा काय असणार, वेग असणार या ठिकाणी। तर बघा ऑप्शन नंबर याच्यामध्ये 30 म्हणजे सी बरोबर आहे। तर बघा या ठिकाणी आपण दुसरा प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे। बघा समोरचा प्रश्न आपण थोडं चेंज करूया। आता या ठिकाणी बघा आपण प्रश्न चेंज केलेला आहे। बघा प्रश्न तिसरा आहे, एक रेल्वे 15 मीटर पर सेकंद वेगाने जात असल्यास तिचा किलोमीटर पर आवर मध्ये वेग आपल्याला काढायचा आहे। मग बघा इथं काय करायचं आहे, आता इथं काय विचारलं की रेल्वेचा जो वेग आहे 15 किलोमीटर पर सेकंद आहे। मग इथं किलोमीटरमध्ये काढायचं आहे। जर किलोमीटर दिला असेल, आपल्याला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय वापरायचं, 18/5 म्हणजे पहिलं रेल्वेचा आपण वेग लिहून घेऊया, किती आहे, 15 आहे। ठीक आहे, म्हणजे त्याचं वेग आहे। ठीक आहे, आणि गुणाकार करायचा आहे। बघा किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 18/5 बरोबर आहे, हे आपल्याला वापरायचं आहे या ठिकाणी। बघा आता सॉल्व करूया। तर बघा इथं बघा की 5 एका 5, 5 त्रिक 15, 3 गुणिले 18, 18 त्रिक 54 होते। म्हणजे किती वेग असणार, 54 किलोमीटर पर आवर याचं वेग असणार, जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी। ठीक आहे, बघूया याच टाईपचा दुसरा प्रश्न बघूया आता आपण। ठीक आहे, या ठिकाणी बघा समोर प्रश्न आहे। आता प्रश्न आहे बघा तेच आहे सेम। एक रेल्वे बघा इथं 15 नाही आहे, इथं 45 आहे। ठीक आहे, आपण काय करू, इथं 45 लिहून घेऊया। तर बघा इथं 45 लिहितो मी। ठीक आहे, 45 किलोमीटर पर आवर। ठीक आहे, सॉरी मीटर पर सेकंद आहे 45। एक रेल्वे 45 मीटर पर सेकंद वेगाने जात असल्यास तिचा किलोमीटर पर आवरमध्ये आपल्याला वेग सांगायचा आहे। तसंच सेम काय करायचं, पहिले जे 45 आहे 45 लिहायचं आणि नंतर गुणाकार। आता किलोमीटरमध्ये विचारलं म्हणजे काय वापरणार, आपण 18/5 लिहिणार बरोबर आहे। आता याला सॉल्व करायचं आहे। बघा सॉल्व करताना बघा आपण चेंज करू थोडा कलर। बघा 5 एक 5, 5 9 45, इथं राहिलं 9 गुणिले 18, 18 9 किती होतात, 162 होते, 62। ठीक आहे, तर बघा मग त्या रेल्वेचं वेग किती असणार, 162 किलोमीटर पर आवर, जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी। ठीक आहे मित्रांनो, तर बघा आपण समोरचा प्रश्न बघूया। या ठिकाणी बघा प्रश्न चेंज केलेला आहे। एक रेल्वे 72 किलोमीटर पर आवर वेगाने एका खांबाला किती 20 सेकंदात ओलांडते, तर ट्रेनची आपल्याला लांबी काढायची या ठिकाणी। मग बघा इथं आता ट्रेनची नाही का, आपल्याला म्हणजे रेल्वेची आपल्याला वेग दिलेला आहे म्हणजे 72 किलोमीटर पर आवर दिलेला आहे या ठिकाणी। मग बघा आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं, सेकंदामध्ये। तर बघा काय करायचं, आता 72 लिहायचं बरोबर आहे आणि किती 20 सेकंदामध्ये खांब ओलांडते, नंतर गुणिले आपल्याला सेकंदामध्ये काढायचं आहे म्हणून काय करायचं, 5/8 आपल्याला वापरायचं आहे या ठिकाणी। ठीक आहे, तर बघा आता सॉल्व करायचं आहे। सॉल्व करताना बघा 18 एका 18, 18 चौक 72 होते, 4 गुणिले 20 जर केलं, 4 गुणिले 20, आता बघा 4 दोन्ही 8 होते आणि हे 0 इथं आला आणि हे गुणिले वरचं राहिलेला 5।
यांचा गुणाकार करा, 8×5 = 40 आणि इकडचा एक शून्य, म्हणजे किती 400 मीटरची ट्रेनची काय असणार ते लांबी असणार, जो ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल या ठिकाणी. ठीक आहे. तर बघा या टाईपचा आपण दुसरा प्रश्न बघूया. अजून या ठिकाणी प्रश्न बघा चेंज आहे. 400 मीटर लांबीचा रेल्वे 90 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला किती वेळात ओलांडेल हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. बघा सॉल्व कसा करायचा बघा. आता काय करायचं आहे बघा, प्रथम काय करायचं आहे, रेल्वेची जी लांबी दिलेली आहे 400 मीटर ते लिहून घ्यायचं, 400 मीटर आणि छेदामध्ये बघा 90 किलोमीटर प्रति तास वेगाने जात आहे रेल्वे. आता प्रति तास आहे, 90 किलोमीटर प्रति तास आहे. आता तासाला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, मीटर सेकंदमध्ये. आता मीटर सेकंदमध्ये आपण काय करतो, 5/18 यूज करतो आपण, बरोबर आहे. हा आपण अपूर्णांक यूज करतो. मग कसं करायचं बघा, याला काय करायचं, 5/18 छेदामध्ये लिहायचं आहे आणि नंतर बघा याला सॉल्व कसं करायचं बघा. 18×18 18×5 90 होते, इथं 5, बरोबर आहे. आता 5ने भाग द्या, 5×1 = 5, 5×8 = 40 होते आणि इथलचा एक शून्य म्हणजे 80, बरोबर आहे. इथं थोडं लिहितो 80, आता भागिले काय राहिले, आता हे थोडं भागिले 5, बरोबर आहे. आता मी इथं थोडं रफ करतो कारण इथं खूप हे होऊन जाईल. तर बघा थोडं रफ करतो आणि बघा आता आपण सॉल्व करूया. तर बघा सॉल्व करताना तर बघा 5×5 बरोबर आहे. इथं काय 5×5 उरले किती, 3 उरले, इथं झाले 30, 5×6 = 30, म्हणजे एक रेल्वे ते किती खांबाला किती सेकंदात ओलांडेल, 16 सेकंदामध्ये, जो ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असेल या ठिकाणी. ठीक आहे. तर बघा समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न बघा सेम तसाच आहे. 900 मीटर लांबीचा रेल्वे 108 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला किती वेळात ओलांडेल हा प्रश्न आहे. मागच्या आणि सेम आहे. ठीक आहे. तर काय करायचं, पहिले जे मीटर दिलेले रेल्वेची बघा किती, रेल्वेची बघा किती मीटर लांबी दिलेली आहे, 900 मीटर लांबीची रेल्वे आहे बघा. 900 मीटर बघा लांबीची रेल्वे आहे, म्हणून काय करायचं 900 लिहून टाकायचं आणि छेदामध्ये काय करायचं बघा. आता त्या रेल्वेची बघा स्पीड किती दिलेली आहे, 108 किलोमीटर प्रति तास, बरोबर आहे. मग काय करायचं 108 लिहायचं आणि गुणिले, आता बघा इथं प्रति तास दिलेलं आहे, मीटर सेकंदमध्ये कन्वर्ट करा. मग लिहिताना काय करायचं 5/18 लिहायचं. ठीक आहे. आता याला सॉल्व करायचं बघा. सॉल्व करताना आपण थोडं इथं कलर अजून चेंज करूया. बघा 18×18 18×6 108, बरोबर आहे. आता 5 गुणिले बघा इथं 6×5 आहे, पहिले दोघांचं गुणाकार करून टाका. पहिले इथं मी वरी 900 लिहितो आणि छेदामध्ये डायरेक्ट 30 लिहितो, 6×5 = 30 होते, बरोबर आहे. आता बघा सॉल्व करायचं आहे बघा. सॉल्व करताना बघा हे शून्य कॅन्सल होईल, 3×1 = 3, 3×3 = 9 आणि हे शून्य इथं, म्हणजे ती रेल्वे किती एका खांबाला किती सेकंदामध्ये ओलांडेल, 30 सेकंदामध्ये, जो ऑप्शन नंबर याचं सी असणार या ठिकाणी. ठीक आहे. तर बघूया आता समोरचा अजून प्रश्न आहे. या ठिकाणी बघा इथं पण प्रश्न चेंज केलेला आहे बघा. 200 मीटर लांबीची रेल्वे 500 मीटर लांबीच्या पुलाला बघा, 500 मीटर लांबीच्या पुलाला 90 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास आपल्याला त्याचं किती वेळात ओलांडेल, आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. तर बघा काय करायचं आहे, या प्रश्नाला सॉल्व करायचं आहे. असं जर प्रश्न आले असेल तर काय करायचं बघा 200 मीटर आणि 500 हे दोन्हीचं बेरीज करायचं, किती होतात 700 होतात, बरोबर आहे. 700 मीटर, बरोबर आहे. दोन्ही म्हणजे रेल्वे किती 700 मीटरची आहे. मग आता छेदामध्ये काय करायचं आहे, त्याची स्पीड बघा, म्हणजे काय दिले लांबीच्या पुलाला, बरोबर, लांबीच्या पुलाला 90 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास, बरोबर आहे. आता किती वेळात ओलांडेल हा प्रश्न विचारलेला आहे. मग काय करायचं, हे 90 लिहून टाकायचं त्याचा वेग आणि गुणिले, आता इथं किलोमीटर पर आवर आहे, आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, मीटर पर सेकंदमध्ये. मग अशा वेळेस काय करायचं 5/18 असं लिहायचं. ठीक आहे. तर बघा आता सॉल्व करायचं आहे. बघा 18×18 18×5 90 होते, म्हणजे काय इथं काय 5×5 वरी 700. आता काय करू, आता जो 5, आता हे 5 आहे, 5ने 700ला भागू, 5×1 = 5 5×1 उरले किती इथं 2, 5×4 = 20 आणि हे शून्य इथे आला. तर बघा अजून आता इथं एक राहिला 5, बरोबर. इथं आले 140 आणि खालचा अजून एक राहिलेला 5, याला भाग द्यायचा आहे. 5×1 = 5, 5×2 = 10 उरले इथं 4, 5×8 = 40, म्हणजे किती सेकंदात 28 सेकंदात ओलांडेल, जो ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असेल. ठीक आहे. तर बघूया आता समोरचा प्रश्न आहे. या ठिकाणी बघा हा शेवटचा प्रश्न आहे. 350 मीटर लांबीची रेल्वे
450 मीटर लांबीच्या पुलाला 90 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास किती वेळात ओलांडेल हा प्रश्न आहे. बघा सॉल्व कसं करायचं बघा. याला आपण 450 लिहून घ्यायचं. ठीक आहे, 450 आणि छेदामध्ये काय करायचं बघा, त्याचं स्पीड बघा म्हणजे स्पीड म्हणजे काय झालं की किती मीटर लांबीचा पूल आला. मग बघा इथं मीटर लांबीच्या पुलाला दिलेलं आहे, तर किती आहे त्याचं पूल 90 मीटरचा आहे. प्रति तास वेगाने काय जाते ओलांडते कोणाला पुलाला, रेल्वे. ठीक आहे, तर काय करायचं इथं 90 लिहायचं आणि गुणिले करायचं आहे. आणि नंतर बघा याच्यामध्ये गुणिले करून 5/18 करायचे. कारण का प्रति किलोमीटर तास आहे, आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, मीटर पर सेकंदमध्ये आपल्याला काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे. म्हणून आपण काय लिहिलं 5/18 लिहिलं आहे. मग बघा सॉल्व करायचं आहे. बघा 18 × 18 18 पंच 90 होते, म्हणजे इथं 5 बरोबर आहे. आता इथं काहीतरी मिस्टेक झाली, सॉरी. बघा इथं काय मिस्टेक झालं आपलं, तर इथं बघा थोडंसं मिस्टेक झालेलं आहे. तर कॅल्क्युलेशन आहे बघा, इथं काय करायचं आपल्याला की हे 350 मीटर लांबीची रेल्वे आहे आणि 450 मीटरच्या पुलाला ओलांडते. मग काय करायचं 350 आणि 450 काय करायचं, बेरीज करायची. किती होते तर 800 होते. इथं 800 लिहूया आपण. ठीक आहे, तर बघा इथं 800 लिहायचं आहे आणि आता भाग देऊया. बरोबर आहे, आता बरोबर आलेलं आहे बघा, आता बरोबर येईल. तर बघा आता 800 आणि छेदामध्ये काय राहिलं आहे 5 × 5 5 5 दोघाच गुणाकार करू डायरेक्ट. 5 5 25 होते, वरी 800 लिहून घेऊया आणि छेदामध्ये काय करायचं आहे 25 लिहायचं आहे. आता भाग देऊया परत. बघा 25 × 1 25 25 3 75 होते, उरले किती इथं 5 उरले, मिळून किती झाले 50. 25 2 50 म्हणजे किती 30 सेकंदात ओलांडेल. ऑप्शनमध्ये नाही आहे बरोबर आहे. इथं आपण काय करूया, इथं 30 नाही, इथं 32 सेकंदात ओलांडेल. ठीक आहे, इथं काय करू आपण 32 सेकंद लिहू. बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी. बघा या ठिकाणी आपण रेल्वेचे पहिले भाग बघितले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा टॉपिक बघूया, म्हणजे पुढचा नेक्स्ट भाग 2 मी घेऊन येणार आहोत. ठीक आहे, तोपर्यंत मित्रांनो बघायचं आहे. आणि ठीक आहे, कसं वाटलं व्हिडिओ ते पण सांगायचं आहे कमेंटमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बाय बाय, टेक केअर.